मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट यंत्रणा उभारणे, तसेच 2 रेस्क्यू सेंटर व 10 उपचार केंद्र उभारण्यास राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंजुरी दिली। हा प्रकल्प सुमारे 260 कोटी रुपयांचा असून मानवांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने या उपाययोजना राबवण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिले। राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठक मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी आमदार समीर मेघे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव एम श्रीनिवास रेड्डी, उपसचिव निकिता पांडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। राज्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी व मानवी जीविताची हानी होऊ नये यासाठी वन विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार केला आहे। या आराखड्याअंतर्गत पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर राज्यात विविध 10 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत। हे नियंत्रण कक्ष अत्याधुनिक डिजिटल यंत्रणांनी सुसज्ज असतील। या नियंत्रण कक्षाद्वारे वन विभागाची संसाधने, वाहने, गस्ती पथक यांचे ट्रॅकिंग करण्यात येईल। मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास नियंत्रण कक्षाद्वारे संबंधितांना तत्काळ कळवण्यात येईल। आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। शेत पिकांचे नुकसान करणारे हरण, माकड, रानडुक्कर आदी प्राण्यांना पकडण्यासाठी 2 फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहेत। या ठिकाणी या प्राण्यांचा उपद्रव होत आहे, त्या ठिकाणी या प्राण्यांना पकडून ती पुन्हा वनक्षेत्रात सोडवण्याचे काम ही पथकं करणार आहेत। ही पथके अत्याधुनिक साधनांनी युक्त असतील। तसेच माकड व रानडुकरांची संख्या नियंत्रणासाठी राज्यात 2 ठिकाणी नसबंदी केंद्रे उभारण्याचे प्रस्तावित आहेत। या उपाययोजनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान टळणार आहे। त्यामुळे या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देशही वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिले। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।